असंच थोडंसं ओव्हरथिंक करत बसलो होतो की बाबा मी व्हिडिओ टाकतोय तर काय समजतील, कोण काय समजते, मित्र काय समजत असतील, आणखी कोण काय बाबा घरच्यांतर शिवाय वगैरे दिले की बाबा व्हिडिओ नको बनवू काय नाही. तर मला डायरेक्ट सूचना देण्यात आल्या की बाबा राजकारणावर बाकीच्या गोष्टीवर बोलू नको. पण थोडंसं अवॉइड केलं त्या गोष्टीला. बाबा म्हणलं 2-4 दिवस व्हिडिओ नाही टाकली की बाबा राजकारण वगैरे नको या गोष्टी. तर एवढ्यासाठीच म्हणायचं आहे की आपण थोडंसं भीतो की स्पेशली बाबा हे काय म्हणाल, आपल्या जवळची माणसं काय म्हणतील, ते त्या पक्षाचे असतील त्यांचं काय वाटेल. पण एवढंच म्हणायचं आहे की जाऊ दे, ते राजकारण वगैरे ठीक आहे, नाही बोललं तर ठीक आहे. कारण की पुन्हा त्या गोष्टीत घुसलं की कॉन्ट्रॅडिक्ट किंवा जवळचेच मित्र की बाबा त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या मनाला ठेस पोहोचते की आपल्या नेत्याला बोलला किंवा ह्या गोष्टी झाल्या. तर त्या गोष्टी जाऊ द्या. फक्त एवढंच म्हणायचं की ज्या स्थितीत आहात तिथं मस्त मस्त आपल्या धुंदीत जगा. की कोण काय म्हणाल, याच्यामुळं काय फरक पडेल का, त्याच्यामुळं ते काय म्हणलं तर काय वाटेल, या गोष्टीपासून काही फरक पडू देत जाऊ नका. आपल्या जवळचे जेवढे 1-2 मित्र आहेत जवळचे, कृष्णाचा सुदामा जसा असते तसा एखादाच मित्र ठेवा. क्वांटिटी जास्त ठेवण्यापेक्षा क्वालिटी ठेवा. आणि आईबाप आपले आणि 1-2 जवळचा मित्र राहिला, एवढ्यानंच फरक पडला पाहिजे की तुम्हाला बाबा तुमचा रिओ तिथून आला पाहिजे की जवळचे 2 मित्र आणि आई वडील आणखी भाऊ बहीण काय असतील ती. कारण की रिव्ह्यू देणारे लय जमाना भरला इथं की बाबा चांगल्या गोष्टीला जर चांगलं म्हणत नसतील तर आपल्याला काय म्हणणार आहेत. आणि आपला तर स्टार्ट आहे. त्यामुळे एवढंच म्हणायचं, जिथं तिथं सुखी समाधानी मस्त मजेत आपल्या धुंदीत जगा. बस. बाय गाईज. असाच विचार आला म्हणून शेअर करा वाटला. बाकी काही इंटेंट नाही याच्या मागचा. बाय गाईज.